ते जात आहेत तिकडे तू वर बस मॅडम बाहेर बस हा तो बोलतो मी चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायचं आहे. सलामीची दोन्ही फलंदाज झुंजार संघाकडनं दोन्ही संघाने आपला 12 प्रतिनिधी चला दोन्ही संघाने आपला 12 प्रतिनिधी मंचावर पाठवायचा आहे. एका साईडला ओमकार तर दुसऱ्या साईडला झुंजार चला झुंजार 12 प्रतिनिधी पाठवायचा मंचावर आणि आलाय. पहिल्या सामन्याला पण मला वाटतं झुंजार बी संघाकडनं ध्रुवच आला होता आणि झुंजार ए संघाकडनं पण ध्रुवच आहे म्हणजे डबल धमाका ध्रुवसाठी. खरोखरच कौतुक केलं पाहिजे ध्रुवचं सुद्धा. तसंच अरुण काकांचं सुद्धा इकडे आगमन झालंय त्यांचं सुद्धा मंडळाकडनं खूप खूप स्वागत. आणि दोन्ही संघांना सांगू इच्छितो जर कुठला प्रतिनिधी खेळाडू आतमध्ये गेला तर 5 धावांची पेनल्टी डायरेक्ट दिली जाईल याची दक्षता घ्यायची आहे. नंतर तुम्ही कुठलाही आर्ग्युमेंट करा की आम्ही आत गेलो नव्हतो काही असेल पंचाने मंडळाने एकदा 5 धावा पेनल्टी केली तर ती तुम्हाला मान्य करावी लागेल. झुंजार असंघ याची दक्षता घ्यायची आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर एका साईडला अमय आणि आदर्श तसंच सलामीचं षटक हातात तो मात्र गोलंदाज विभव केनी. या स्पर्धेमध्ये प्रथमच गोलंदाजी करताना प्लास्टिक क्रिकेटमध्ये यावर्षीचं हे पहिलं षटक हाताळतोय विभव. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिल्या षटकातला पहिला चेंडू चांगला चेंडू टप्प्यापुढे थोडासा आत आला आणि निर्धाव असा चेंडू जातोय. विचार केला तर आजचा तिसरा दिवस श्री गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ आयोजित आठवण मित्राची कैलासवासी अनिकेत परशुराम गुरव उर्फ बबन याच्या स्मरणार्थ माहीमचा लाडका चषक 2025 आता मात्र अप्रतिम असा चेंडू पाहायला मिळतोय हातात आहे तो गोलंदाज विभव. जर आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता 6 सीटर स्पोर्ट्स च्या माध्यमातून आपण ऍक्शन रिप्ले सुद्धा पाहू शकतो. या सामन्यामध्ये जे आपण गोलंदाजी करतायत चांगलाच चेंडू चांगला फटका LBW रिफ्राचित झेलबाद ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. जसं असं आपण पाहतो स्टार स्पोर्ट्स जिओ सिनेमा ज्या पद्धतीचं आयोजन असतं तसंच आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे ते 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आता मात्र पहिली अवंतर धाव हातात तो गोलंदाज विभव. एक चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल या दोन संघांमध्ये. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही असे बलाढ्य संघ एका बाजूला झुंजार तर दुसऱ्या बाजूला ओमकार. तिसरा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या साईडनं राईटवरचा मारा. आता मात्र चांगलाच समाचार चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. पहिला चौका पाहायला मिळतोय तो अमयाच्या फळीतून धावसंख्येत मात्र 4 ने भर. आता मात्र कृपेश यांनी आपल्या खिशाला हात लावला होता परंतु त्यांनी तो नाकारला.
माहित आहे त्यांना की माझे पैसे मात्र जातील आणि 4 धावा पटकवल्या त्या अमयाने आणि धावसंख्येत 4 ने वर धावसंख्या होत आहे ती 5. चांगला फेस केला त्या चेंडूला. 3 चेंडू झालेले आहेत. लॉंग ऑफच्या डोक्यावर त्या चेंडूला पाठवलं होतं. त्याच दरम्यान पुढचा चेंडू, चौथा चेंडू, सुरेख असा चेंडू. आता चांगला कमालीचा कमबॅक करतोय. पाहू शकतो तो रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव असा चेंडू हाताळला जातोय. चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाहीये. आज आपण पाहतोय मनीष निजाई कॅमेरामॅनच्या भूमिकेत आणि हार्दिक मात्र त्यांचे सह बंधू. आज ते फक्त बघतायत. दररोज चंद्र दाखवायचं काम करत होते, आज काही चंद्र दाखवणार नाहीयेत. त्याच पुढे 5वा चेंडू सुरेख असा टो लावलाय. चेंडू जाते सीमा रेषा पार. षटकार, आवड षटकार पाहायला मिळतो. पहिला षटकार या इनिंग मधनं पाहू शकतो. रिप्लेच्या माध्यमातून टप्पा पडला होता. त्या चेंडूला डीप पॉइंटच्या दिशेला टोळावला. कोणतीच संधी नाही. चेंडूला पाठवलं प्रेक्षकांच्या भेटीला. बिग असा षटकार. धावसंख्येत 6 वर धावसंख्या होती ती 11 धावा. शेवटचा चेंडू बॉलिंग पॉवर षटक. आता मात्र थोडा त्यांच्या बाहेर पंच वीरेंद्र तांडल यांनी वाईड घोषित केला. धाव फलक जाते 12 या धावसंख्येवर. भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग आणि बॉलिंग पॉवर षटक. या षटकामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि त्याची पुरेपूर संधी उचलतोय तो फलंदाज मात्र अमय. शेवटचा चेंडू. आता मात्र चांगलाच कमालीचा चेंडू होता. टप्पा पडून हाताला धावची संधी होती, परंतु संधी काही साधू शकले नाही. षटकाची समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर धावा होतात ते 12. जर 12 धावांचा विचार केला तर 1 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला होता. त्यानंतर मात्र कमालीचा कमबॅक गोलंदाज विभव यांच्याकडनं. आता मात्र जो गोलंदाज येतोय गोलंदाजीच्या मार्कवर, आपण जर पाहिलं ओम चषक 2025 जे झालं होतं तिकडे मालिकावीरचं पारितोषिक पटकावलं होतं या गोलंदाजाने. जर मी बरोबर असेल तर निश्चितच मालिकावीर आमचे गुणलेखक यांनी आम्हाला सांगितलंय प्रतीक सावंत, सर्वेश मुळीक, पण मला पण माहिती होतं त्यांनी मालिकावीर घेतली कारण मीच ते पारितोषिक अनाऊन्स करायला होतो. चला आता एक वेगाचा बादशाह पाहूया कशा रीतीने गोलंदाजी करतोय. प्रथमच स्ट्राईकवर येतोय तो मात्र आदर्श. चांगलाच फलंदाज झुंजार संघाचा जर विचार केला आदर्श ज्या पद्धतीची फलंदाजी करतोय. अमय एक तडाखेबाज फलंदाज. जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवणं गरजेचं असेल. पहिला चेंडू. आता मात्र चांगला चेंडू, चांगला स्ट्रोन काढला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, चपळ असं क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दर्पण चौधरी त्या ठिकाणी निश्चितच धाव काढणं थोडंसं रिस्की जातं. रिस्क उठाओगे तोही मजा होता है कहते ना. दर्पण एक चपळ असा क्षेत्ररक्षक. त्या दरम्यान दुसरा चेंडू. आता मात्र हर्षलांचा अमयच्या दिशेने सूर्य कसा फटकावला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. कोणतीच संधी नाही क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडू अडवण्यासाठी. हा मात्र दुसरा चौकार या इनिंग मधील पाहायला मिळतोय. सूर्य कसा फटका सांगितल्याप्रमाणे अमय एक तडाखेबाज फलंदाज आहे. जर विचार केला मंगलमूर्ती संघातनं हा खेळाडू खेळायचा, पण यावर्षी मात्र झुंजार असंघाकडनं नेतृत्व करताना धावसंख्यात 4 ने वर धावसंख्या होती ती 17 धावा. तिसरा चेंडू हर्षल अमयच्या दिशेने. आता मात्र टप्पा पडून थोडासा बाहेर निघाला. एक अवांतर धाव. धावसंख्या हळूहळू सरसावलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे जर्सी क्रमांक 18 विराट कोहली ऑन बोर्ड. सध्या पाहायला गेलं तर विराट कोहलीचा फॉर्म काही तसा पाहायला मिळत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक दिवसीय सामन्यामध्ये 13,800 रन झालेले आहेत. 14,000चा आकडा पार करतोय का
पुढच्या सामन्यात जर 200 धावा केल्या तर 14,000 पार होऊ शकतो, परंतु रोहित शर्मा काही संधीच देत नाहीये 200 मारण्याची. त्याच दरम्यान तिसरा चेंडू हर्षलांचा. आता मात्र सुरेख असा दर्शनीय स्ट्रोक, पॅरलल फटका पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला हा फटका मारला. 2 खेळाडूंच्या मध्ये जर पाहिलं गेलं पॉइंट आणि कव्हरच्या दिशेला असणारा 6 धावन करता. पुढचा चेंडू आता मात्र थोडस दडपणामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज हर्षल. धावसंख्येत 1 निवर धावसंख्या होत ती 25 धावा. 2 षटकार आणि 2 चौकारासह वैयक्तिक 20 धावांची खेळी करतोय. म्हटल्याप्रमाणे तडाखेबाज फलंदाजी करून दाखवताना आता मात्र चांगल्या चेंडूला सन्मान देतोय. खरोखरच क्रिकेट मध्ये चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आणि खराब चेंडूला मात्र सीमारेषा पार पाठवायचं, ते मात्र काम पूर्णपणे करताना फलंदाज जमय. आणखीन 2 शेवटचे चेंडू असतील या दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. आता मात्र वाईट स्टंप यॉर्कर हा पाहायला मिळाला आपल्याला हर्षल तांडेल यांच्याकडनं. पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून. आणि तेवढंच चांगलं यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे ओंकार नाईक यांच्याकडनं पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू आता मात्र टप्पा पडून थोडासा बाहेर निघाला. पंच वीरेंद्र यांनी हा वाईट घोषित केला. 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू आता मात्र खूपच ऑफस्टंपच्या बाहेर आणि चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट खेळपट्टींच्या मदत पाहायला मिळते. अमय आणि आदर्श हा नो घोषित केलेला आहे पंचांनी. तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता जर तुम्हाला नो घोषित केला पंचांनी. 1+1 अशा 2 धावा. धावसंख्येत 2 निवरत आहेत. धावसंख्या होत ती 28 धावा. आता मात्र फ्रीडचा चेंडू असणार आहे. स्ट्राईकला मात्र येतो आदर्श. फ्रीडचा चेंडू आता मात्र एक अवांतर असा चेंडू हाताळतोय. खूपच महागडे षटक जात आहे. हर्षलांचा जर विचार केला आतापर्यंत 5 चेंडू हाताळले आणि धावा दिलेत ते 17. धावसंख्या होता 29. फ्रीडचा चेंडू आता मात्र एक अवांतर धावसंख्या पुढे सरसावलाय. 30 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. फ्रीडचा चेंडू मात्र कायम असणार आहे. सुवर्ण संधी आहे आदर्शांना. जर पाहिलं तर षटकार टोळावला होते. 2 षटकार टोळावले होते अमयने आणि 2 चौकार. आता मात्र आदर्श पाहूया त्यामध्ये एक भर पडतोय का आपल्या स्वतःच्या नावाची. पुन्हा एक अवांतराचा चेंडू. 1 धाव अवांतर. धावसंख्या होते ती 31 धावा. 19 धावा खर्च करतो आपल्या षटकामध्ये. या 19 धावांमध्ये 1 षटकार आणि 1 चौकारांचा समावेश आहे. फ्रीडचा कायम असणारा हा चेंडू. आता मात्र चांगलाच चेंडू. काहीच दात मागताना नाही कारण फ्रीडचा चेंडू होता. लेग बायचे सर्वे 1 धाव. षटकाची समाप्ती.
धावसंख्या एकने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 32 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक हातात आहे. तो मात्र गोलंदाज विपुल विपुल शेट्टी एक चांगलाच गोलंदाज. पाहूया कशा रीतीने षटक हातात आहे. तर विचार केला झुंजार संघाचा तर एक मात्र असा फलंदाज आहे त्याने पूर्णपणे दबाव टाकून ठेवला आहे ते गोलंदाजांवर. अमय आता मात्र स्ट्राईकला आहे तो आदर्श. पहिला चेंडू विपुलांचा आदर्शच्या दिशेने चांगलाच फटका धावलाय. लॉंगॉनच्या दिशेला जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या. आता मात्र स्ट्राईकवर होतोय तो अमय एक हार्ड हिटर फलंदाज. आतापर्यंत या सामन्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार मारतोय. 21 धावांवर खेळतोय 11 चेंडू मागे. आता पाहूया विपुलच्या षटकामध्ये कशा रीतीने फलंदाजी करतोय. चांगला चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय आणि तेवढ्याच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळत आहे. सर्व काही या चेंडूवर पाहायला मिळत आहे. धावसंख्या 34 धावा 14 चेंडूंचा खेळ झालाय. धावा झालाय ते 34. बिनबाद अशा चांगलीच भागीदारी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडनं. तिसरा चेंडू आता मात्र पहिली अवांतर धाव हातात आहे या षटकामध्ये. गोलंदाज विपुल 35 धावांवर जाऊन पोचत आहे. धावा तिसरा चेंडू घेऊन विपुल आता मात्र मारण्याच्या नादात हुकले चुकले आणि चेंडू जात आहे निर्धाव. चांगलाच चेंडू टप्पापड थोडीशी उसळी घेतली. ऍक्शन रिप्लेच्या साह्याने आपण पाहू शकतो. 6 सीटर्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून नक्कीच जुळा तुम्ही. त्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. अशीच चांगले चांगले सामने तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या पाहायला मिळू शकतात. तुम्ही कुठेही सुद्धा तिकडे तुम्हाला त्या सामन्याचा आनंद घेता येईल. कारण एक चांगलंच आयोजन माझ्या मते कित्येक असे खेळाडू आहेत माहीम विभागातील त्यांना या मैदानात सामना पाहायला मिळत नाही काही काहींच्या जॉब करण्याचं. तर आता मात्र एक सुवर्ण संधी आहे. आपण जॉबवर जरी असलात तरी सामना तिकडे जाऊन बघू शकता किंवा घरी असाल तर घरी सुद्धा बघू शकतात यूट्यूबच्या माध्यमातून. चांगलंच आयोजन. पुढचा चेंडू घेऊन विपुल आदरच्या दिशेने. आता मात्र सुर्रे कसा फटका. चेंडू जाते सीमारेषा पार. एक बिग बिग षटकार क्रमांक 3 या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. पाहू शकता तुम्ही चेंडू मिळाला होता फुललेला आणि त्याचा पुरेपूर संधी उचलली. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं हा चेंडू जातोय अरबी समुद्राच्या दिशेने 6 धावन करता. खूपच लांब लचक असा फटका. आता मात्र दडपणामध्ये फलंदाज आणि एक अवांतर बाईच्या सहाय्याने 1+1 अशा 2 धावा. धावसंख्या जाऊन पोचते 43 या धावांवर.
शेवटचा चेंडू असेल. चांगला चेंडू. आता मात्र चांगलाच कमबॅक करतो तो गोलंदाज विपुल. 3 षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 43 धावा. बिनबाद अशी चांगलीच भागीदारी, अभेद अशी भागीदारी, सर्वोच्चम भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळते आहे. आता मात्र गोलंदाज जयराज राऊत एक असा खेळाडू, या खेळाडू बद्दल बोलायचं गेलं तर क्षमता, चांगली क्षमता या खेळाडूमध्ये. एक अष्टपैलू असा खेळाडू. पाहूया आता मात्र पूर्णपणे संघ अडचणीत सापडलाय, तर ओंकार संघ त्या संघाला सावरतो का आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. एका साईडला आदर्श तर दुसऱ्या साईडला अमय. पहिला फटकेबाजी आपण पाहिली होती अमय याच्याकडनं, त्यानंतर मात्र त्याच्या सुराला सूर गवसत जर जयराज राऊत यांच्याकडनं जर जयराज राऊत यांनी हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक लागलाय. ते गोविंद तामोरे यांच्याकडनं हॅट्रिक साठी पारितोषिक. निश्चित जयराज आणि गोविंदा एक चांगलेच मित्र. आपल्या मित्रासाठी मात्र पारितोषिक लावताना 500 रुपयाचं पारितोषिक. पाहूया चौथ्या षटकातला पहिला चेंडू जयराज यांचा. चांगलाच चेंडू. धावचीची संधी होती परंतु संधी मात्र उगते. थ्रो केला होता पण यष्टांना काही लागला नाही. निर्धाव असा चेंडू हाताळतोय. या गोलंदाजामध्ये क्षमता आहे की हा आपल्या संघाला पुनरागमन करू देऊ शकतो. तर पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर 43 धावा कुठल्या आहेत. 14.6च्या सरासरी खेळत होता पहिल्या 3 षटकामध्ये झुंजार संघ. त्यादरम्यान दुसरा चेंडू, सुरेख असा चेंडू, काहीच कळत नाही. मला वाटतं फलंदाज बीट होतोय आणि यष्टीरक्षक सुद्धा मात्र बीट होतोय. गोलंदाजाला साथ मिळाली पाहिजे. बाईच्या साह्याने 1 धाव. पहिले 2 चेंडूचा जर विचार केला, चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. तसाच ओंकार यांच्या हाताशी सुद्धा काही संपर्क झाला नाही. त्या चेंडूला वेगाने टाकलेला गोलंदाज. धावसंख्या धाव फलकावर 44. आता मात्र स्ट्राईकला येतोय तो अमय. पाहूया कशा रीतीने गोलंदाजी करतोय. तिसरा चेंडू जयराजांचा. आता मात्र थोडस अवांतर धाव. जर अमय स्ट्राईकवर आला तर आपण पाहू शकतो गोलंदाज मात्र थोडस वेगळं करायला बघतोय आणि अवांतर धाव टाकतोय. बोल. जर हिमांशू तामोरे यांनी झेल पकडला तर ध्रुविक तामोरे यांच्याकडनं 100 रुपयाचा रोख पारितोषिक लागलाय. हिमांशू तामोरे यांच्यासाठी ध्रुविक तामोरे यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक. त्या दरम्यान मात्र 2 अवांतर चेंडू हाताळतोय. म्हटलं की जर अमर स्ट्राईकवर आला तर थोडासा गोलंदाज वेगळा करण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितच चांगलीच फलंदाजी करतोय तो. आता मात्र कमालीचा चेंडू, अप्रतिम असा चेंडू हाताळला. तेवढा चांगल्या पद्धतीने खेळला होता. आपण ऍक्शन रिप्लेच्या साह्याने पाहू शकतो. कमालीचा चेंडू हाताळला गेला होता. तीन चेंडू गोलंदाजी केली आणि 3 चेंडू मध्ये 3 धावा देतोय तो जयराज. चौथा चेंडू. आता मात्र 1 अवांतर धाव. धावसंख्या पुढे सरसावला 48 या धावांवर. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज जयराज आदर्शच्या दिशेने. आता मात्र सुरत फटका आणि चेंडू जाते 1 बाउन्स सीमारेषा पार. मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं मारला हा चौकार. तिसरा चौकार पाहायला मिळतोय. आतापर्यंत या सामन्यात 3 षटकार आणि 3 चौकार पाहायला मिळत आहेत. 2 षटकार 2 चौकार अमयाच्या फळीतून, तर 1 षटकार आणि 1 चौकार. 52 धावा झालेल्या आहेत झुंजारा संघाच्या.
आता मात्र एक अवांतर चेंडू हातात, चांगलीच गोलंदाजी करता करता एक खराब चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा मारा केला. त्या चेंडूला चांगलाच टोलावला होता लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावसंख्या मात्र आता मोठी धावसंख्या उभारत आहे 53 धावा. पुन्हा एकदा एक अवांतर धाव आणि बायच्या साह्याने चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट. 1+1 2 धावा. धावसंख्या 55 धावा आणि 55 धावाची अभेद अशी भागीदारी पाहायला मिळते आहे. मला वाटतं या स्पर्धेमधील सर्वोच्च भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळते आहे. 55 धावांची. तसंच आमचे कार्यकर्ते पारस तामोरे सहकार्य करताना प्रत्येक खेळाडूचं इकडे इन्व्हॉल्वमेंट आपण पाहू शकतो. सर्वेश, कृपेश, पारस, मोहित. आता मात्र एक अवांतर चेंडू. धावसंख्या पुढे सरसावत 56 या धावसंख्यांवर आणि वीरेंद्र तांडेल मात्र आपल्या हाताची एक्सरसाइज करताना पाहायला मिळत आहेत. जोकर ऑन फायर आपण पाहू शकता. गार्डन मध्ये जोकर फायर झालेला आहे. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. दडपण पाहायला मिळालं. तो चौकार जो टोळवला होता आदर्शांनी त्यानंतर मात्र पूर्णपणे दडपणामध्ये पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाले ती 57 धावा आणि 7 अवांतर धावा हातात आहे. गोलंदाजीच्या मार्फतून वाईट धावा देतोय. जर विचार केला तर विश्व क्रिकेटमध्ये मायकल होल्डिंग नावाचा एक गोलंदाज होता. निश्चितच त्यांच्याबद्दल का म्हटलं जात आहे कारण त्यांनी 12 वर्ष गोलंदाजी केली. तर टेनिस क्रिकेटमध्ये पण वाईट टाकतो, लेदर क्रिकेटमध्ये पण वाईट टाकले जातात, पण त्यांनी एकदा पण वाईट टाकला नाही. एक अवांतर धाव. धावसंख्या होती ती 58 धावा. आता मात्र शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. पुढचे 2 चेंडू टाकण्यासाठी मात्र येतोय गोलंदाज ओमकार जयराज यांचं षटक मात्र बंद केलेलं आहे. पाचवा चेंडू घेऊन ओमकार अमयच्या दिशेने चांगलाच चेंडू, निर्धावाचा चेंडू टाकतोय. पाहिलं होतं यष्टींच्या मागे ओमकार यांनी की सातत्याने गोलंदाज मात्र काही गोलंदाजी करण्यात यश येत नाही. यष्टीरक्षक मात्र आता स्वतः गोलंदाजी करायला सज्ज. शेवटचा चेंडू घेऊन अमयच्या दिशेने लो फुलटोचा चेंडू आणि चेंडूला पाठवला सीमा रेषा पार. षटकार क्रमांक 5 और षटकार पाहायला मिळाला. 5वा षटकार, माफ करा 4था षटकार. थोडीशी गलबत. धावसंख्येत आणि वर धावसंख्येत जाऊन पोहोचतोय 64 धावा. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या ती 80. आता मात्र ती 80 धावा पार पाडतायत का? 64 धावा झालेल्या आहेत. 80 धावा उभारल्या होत्या ते समर्थ असंघाने. आता त्या धावा मोडीत काढतायत का? त्यांचा जो एक टोटल झाली होती तो मोडीत काढताय का झुंजारा संघ? ज्या पद्धतीने मात्र फटकेबाजी करतोय अमय आणि आदर्श, असं वाटतंय की 80 धावा टोटल पार करू शकतो, परंतु क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. शेवटचे 12 चेंडू बाकी असतील. पंच वीरेंद्र पहिला चेंडू फुल टॉस चेंडू आणि त्या चेंडूला पाठवलंय सीमा
रे शापार षटकार क्रमांक 5 सवार षटकार पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजाने या आधीच्या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवलं होतं त्याच गोलंदाजावर मात्र प्रहार पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सुरेख असा फटका, परंतु चेंडू जातोय दर्पण चौधरीच्या हातात. जर चेंडू त्याच्या दिशेने गेला तर निश्चितच तुम्हाला समजावं लागेल की तो फलंदाज मात्र बाद होईल, कारण चूक त्याच्याकडनं खूप कमी वेळा घडताना पाहिली आपण क्रिकेटच्या माध्यमातून. आणि टाळ झाला पाहिजे. 70 धावांची भागीदारी मात्र मोडीत काढली गेलेली आहे आणि 70 धावांची भागीदारी मोडीत काढली आहे ती दर्पण चौधरी यांच्या झेलनी. चांगलीच फलंदाजी, 2 षटकार आणि 1 चौकाराच्या जयाने 18 धावा 11 चेंडू मध्ये आदर्श यांनी केल्या आहेत. झुंजार संघाने पुन्हा एकदा वारंवार विनंती आहे, जर एक जरी खेळाडू तुमचा आत गेला तर 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. भावनेश आता मात्र स्ट्राईकवर येते तो डावकुरा हाताचा फलंदाज भावनेश. मला वाटतं झुंजार संघाचा 12वा प्रतिनिधी ध्रुव गायब झालेला आहे. लकी चॅम्प्स आणि आता मात्र कमालीचा चेंडू, एक गडानंतर मात्र यशस्वी चेंडू नंतर चांगलाच कमबॅक आणि ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. 1 धावन करता अप्रतिम चेंडू आणि तेवढाच चांगला फलंदाजाने मात्र खेळून काढला. तिसरा चेंडू फुलटॉस चेंडू होता, परंतु त्या चेंडूवर काही संधी मिळू शकला नाही. फलंदाज चेंडू जातोय निर्धाव, धावसंख्या आहे ती 71 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. पाचवा चेंडू आता मात्र चांगलाच कमबॅक करतोय गोलंदाज. निर्धाव असा चेंडू हाताळला जातोय. शेवटचा चेंडू बाकी असेल तर या षटकाचा विचार केला तर 1 षटकार आला होता, त्यानंतर मात्र पूर्णपणे कमबॅक करतोय गोलंदाज. आता उंच गेलेला पाहूया झेल होत की नाही आणि निश्चितच झेल बाद मात्र होईल आणि दोन्ही फलंदाजाला मात्र तंबूत पाठवलं ते गोलंदाज हर्षल आणि दर्पण यांच्या जोडीने आणि टाळ झाला पाहिजेत. निश्चितच आपण म्हणतोय अमयाच्यासाठी 3 षटकार आणि 2 चौकार, उत्तुंग असे षटकार पाहायला मिळालेत. ज्या गोलंदाजाने वर्चस्व गाजवलं त्याच गोलंदाजावर प्रहार केलं ते म्हणजे अमयांनी दाखवून दिलंय की गोलंदाज किती वर्चस्व गाजू दे पण माझ्यामध्ये क्षमता आहे, मी मात्र माझी फटकेबाजी करत राहील आणि 29 धावांची खेळी मात्र समाप्ती होते आहे अमयांची. आता मात्र दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूत परतताना पहिला फलंदाज 70 धावांवर बाद झाला, दुसरा मात्र 71 धावांवर. शेवटचे षटक हातात गोलंदाज विपुल शेट्टी. चांगला चेंडू पंचांकडे दाद मागताना पंचांनी मात्र ते फेटाळून लावली. आता मात्र गोलंदाज कमबॅक करतोय. शेवटच्या षटकामध्ये मात्र 1 षटकार आणि 1 अवांतर अशा 7 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र 71 धावांवर धावसंख्या स्थिर असणार आहे. आता थोडासा टप्पा पडून बाहेर निघाला. पंच वीरेंद्र यांनी वाईट घोषित केला. दुसरा चेंडू मारण्याच्या नादात हुकले चुकले आणि चेंडू जातोय निर्धाव. षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाज भावनेश, परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही. एक वादळ होतं मैदानामध्ये अमय आणि आदर्शचं, त्या वादळाने मात्र उडवून टाकलं होतं ते ओंकार संघाला. पहिल्या 5 षटकामध्ये 4 षटकामध्ये 64 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर मात्र कमालीचा कमबॅक हर्षल आणि विपुल यांच्याकडनं आता पाहायला मिळतोय. धावसंख्या असतील ते 72 आणि शेवटचे चेंडू बाकी असतील 3. मागच्या 9 चेंडू मध्ये केवळ 8 धावा, पूर्णपणे नियंत्रण आता मात्र गोलंदाजीवर पाहायला मिळत आहे.
आता खूपच सौभाग्याच्या बाहेर हा चेंडू. एक धावन करता धावसंख्या जाऊन पोहोचते 73 या धावांवर. चौथा चेंडू घेऊन चांगलाच बॅकॉलचा चेंडू आणि निश्चितच फलंदाज मात्र धावचित होतोय. भावनेश तिसरा झटका 72 या धावांवर. जर विचार केला पहिला झटका 70 धावांवर, दुसरा झटका 71 धावांवर आणि तिसरा झटका मात्र बसतोय तो म्हणजे 72 धावांवर पाहायला मिळतोय. असं वाटत होतं की समर्थ संघाचं जे टोटल होतं 80 धावांचं ते खतरत आलं होतं. वाटलं होतं की 80 धावा पार करणार, परंतु त्यानंतर मात्र हर्षल आणि विपुल यांनी मात्र पूर्णपणे कमबॅक केलाय. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. स्वप्नील आता स्ट्राईक वर पाहायला मिळतोय. शेवटच्या 2 चेंडू मध्ये षटकार मारू शकतो का? पाचवा चेंडू घेऊन विपुल स्वप्नीलच्या दिशेने कूच करताना आता मात्र अवांतर चेंडू हाताळतोय. पंच वीरेंद्र तांडेल यांनी अवॉइड घोषित केला. आता स्ट्राईकला येतोय तो उजव्या हाताचा फलंदाज. डावखुरा फलंदाज बाद झाला. त्यानंतर मात्र लाईन अँड लेन चेंज करावं लागतं. ते गोलंदाजांना दिशा बदलावी लागते. 2 चेंडू बाकी असतील. पुन्हा एकदा एक अवांतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 75 धावांवर. दोन चेंडू बाकी असणार आहेत. या षटकामध्ये जर विचार केला तर बॅटच्या साह्याने धाव पाहायला मिळाली नाही. ज्या धावा आल्या त्या अवांतरच्या स्वरूपात. आता मात्र फलंदाज होता धावचीत. धावाचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु काहीच संपर्क होऊ शकला नाही. जर विचार केला जी 70 धावांची भागीदारी महत्वाची भागीदारी केली होती त्याच्या जोरावर 75 धावांवर जाऊन पोहोचलाय तो संघ झुंजार असंघ. चिराग नॉन स्ट्राईकच्या दिशेला. स्ट्राईकला मात्र हार्दिक. आता मात्र बॅटची कड घेते. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होता धावचीत. धावसंख्या आलेल्या त्या 76 धावा आणि 77 धावांचं आव्हान मात्र ठेवलंय. दुसरी सर्वोच्च धावा उभारतायत ते झुंजार संघ. सर्वात प्रथम 80 धावा उभारल्या होत्या त्या समर्थ संघाने. चला पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल उडवायचा आहे. माहीमचा महाराजा विरुद्ध श्री गणेश बी. श्री गणेश विरुद्ध माहीमचा महाराजा. दोन्ही संघाचे कर्णधार कुठेही असतील त्यांनी त्वरित नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचा आहे. सामना एवढा चांगला रंगत होता की नाणेफेकीचा कौल उडवण्याचं काही लक्षात आलं नाही. आयोजकांनी मात्र विसर पडली की नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचा आहे. माहीमचा महाराजा संघाचा कर्णधार अमित कुठेही असेल आणि श्री गणेश संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचा आहे. नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी माहीमचा महाराज आणि श्री गणेश संघ नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचा आहे. माहीमचा महाराजा
प्रसाद आडेलकर कुठेही असेल त्यांना विनंती करेल त्यांनी मंचाकडे यायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करायचं आहे. भाईमचा महाराजा नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचा आहे लवकरात लवकर. श्री गणेश कर्णधार आलेला आहे तर नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचा आहे. तसंच सलामीचे दोन्ही फलंदाज एका साईडला पाहू शकतो सागर तर दुसऱ्या साईडला दर्पण चौधरी. त्याचपूर्वी नाणेफेकीचा कौल माहीमच्या महाराज आणि श्री गणेशमध्ये कृपेश सांगलकर यांच्या हस्ते उडवला जात आहे. माहीम विभागातील एक चांगलेच फोटोग्राफर म्हणून ओळखले जातात. कौल उडवला जातोय. आता मात्र वळूया आपण सामन्याकडे. माहीमचा महाराज संघ विजयी झालेला आहे. निर्णय लगेच कळवायचा आहे. पहिला चेंडू हार्दिक सागरच्या दिशेने. पहिला चेंडू अवांतर चेंडू हाताळतो तो गोलंदाज हार्दिक. 77 धावांचं एक बलाढ्य असं आव्हान आहे. पाहूया हे आव्हान पार पाडतायत का. क्षमता तर आहेत ओंकार संघामध्ये परंतु त्यांना उत्तर द्यावं लागेल तेवढेच चांगले गोलंदाज झुंजारा संघातील. हार्दिक पाहायला मिळतंय पहिलं षटक एक मोलाचं षटक हाताळतोय. बॉलिंग पॉवर प्लेच्या षटकात 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पहिला चेंडू आता हा फेकण्याच्या खूपच बाहेर आणि तेवढीच चांगली चपर रनिंग बिटवीन द विकेट खेळपट्टीच्या मध्ये पाहायला मिळत आहे. दर्पण आणि सागर यांच्यामध्ये जर पाहिलं होतं दर्पण यांनी की हा थोडासा बॉल बाहेर गेला आणि त्याचा पुरेपूर लाभ उचलत एक बाईच्या साह्याने धावून काढली. धावसंख्या पुढे सरसावलाय 3 धावा. अजून सुद्धा एक पण चेंडू हाताळला गेला नाहीये. दोन्ही चेंडू अवांतर हाताळतोय तो गोलंदाज हार्दिक. आता मात्र स्ट्राईकवर येतोय दर्पण. पहिला चेंडू घेऊन दर्पणच्या दिशेने शॉर्ट स्पेसचा चेंडू होता. चेंडू जातोय मात्र निर्धाव. आता मात्र पहिला चेंडू टाकण्यात यश येत आहे. डिसिजन द्यायचा आपला माहीमचा महाराजा संघ. पुढचा चेंडू आणि त्रिफळाचित यू मिस आय हिट असा हा चेंडू आणि पहिला झटका बसतोय तो दर्पणच्या स्वरूपात. मोठी धाव उभारायची होती 77 धावा. थोडासा दबाव पाहायला मिळाला. टप्पापुढे थोडासा खाली बसला हा चेंडू. आता मात्र हर्षल तांडेल खेळपट्टीवर. सांगितलं होतं चांगलाच असा गोलंदाजीचा मारा. फलंदाजी स्वीकारला ती माहीमच्या महाराजा संघाने आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलाय ते श्री गणेश संघाला. या पुढचा जो सामना होणार आहे आजच्या दिवसातला चौथा आणि शेवटचा सामना पाहणार आहेत त्या दोन संघांमध्ये. आणि मात्र मला वाटतंय की थोडासा जास्तच वारा लागतोय. आमचे ऑपरेटर मात्र तिकडे स्वेटर घालून बसताना थंडी लागते त्यांना. आग पेटवू शकत नाही. तिसरा चेंडू
त्या दरम्यान हार्दिक यांचा हर्षलच्या दिशेने वेगाने टाकला होता चेंडू. जोपर्यंत हर्षल हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत चेंडूने बॅटशी संपर्क साधला. काही टायमिंग साधता आला नाही. वेगाने आला होता चेंडू आणि धावचीची मात्र संधी होती. निर्धाव असा चेंडू. 3 चेंडू निर्धाव टाकतोय. पहिला 2 अवांतर चेंडू नंतर मात्र गोलंदाज हार्दिक. चौथा चेंडू. चांगला चेंडू. पंचांकडे दाद मागताना पंचांनी ती फेटाळून लावली आणि 1 धाव लेग बायच्या स्वरूपात. धाव संख्या पोचते 4 या धावांवर. वेगाने गोलंदाजी पाहायला मिळते ती हार्दिक यांच्याकडनं. मी सांगितलं होतं प्रहार करणं थोडंसं अवघड जाईल. 2 चेंडू बाकी असतील कारण एक चांगलाच गोलंदाज जर हार्दिकचा विचार केला तर माही विभागातील झुंजार संघाचे जे गोलंदाज आपण पाहिले पहिला जो झुंजार संघ होता त्याच पद्धतीचा आता गोलंदाजीचा मारा पाहायला मिळत आहे या संघाकडनं सुद्धा. अप्रतिम असा चेंडू. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी मात्र ती फेटाळून लावतोय. चांगलाच वेग चेंडूवर टप्पा घेतली आणि उसळी घेतली चेंडू आणि निश्चितच बाहेर जात होता हा चेंडू. लेग एस्टनच्या बाहेर जात होता. जर आपण पाहिलं रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला इकडे रिप्ले पाहायला मिळत आहे पण पंचांना मात्र पहिल्याच वेळी तो निर्णय द्यावा लागतं. चांगलाच पंचांचा निर्णय म्हणता येणार तो आपल्याला पाहायला मिळत आहे. पंच वीरेंद्र तांडेल यांच्याकडनं. शेवटचा चेंडू घेऊन त्याच दरम्यान हार्दिक सागरच्या दिशेने पुन्हा एकदा अप्रतिम असा मारा. खरोखरच चांगलंच षटक हातात आहे. षटकाची समाप्ती. 1 षटक संपून धावसंख्या होती ती 4 धावा आणि एक महत्वाचा गडी. दर्पण चौधरी तंबूत परतताना विशेष म्हणजे पहिल्या 3 धावा अवांतर दिल्या होत्या आणि 1 सुद्धा चेंडू झाला नव्हता. त्यानंतर मात्र 6 चेंडू हाताळले आणि केवळ 1 धावा लेग बायच्या स्वरूपात आणि 1 गडी बाद मिळवला. तुमच्याकडेच कॅमेरा आहे वीरेंद्र तांडेल. सांगायची गरज नाहीये. महेंद्रसिंग धोनीचा फोन आलाय की तुम्ही आज आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेत दिसतायत. ज्या फलंदाजांनी चांगलीच गोलंदाजी केली होती आदर्श आता मात्र गोलंदाजी मार्कवर. पाहूया वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन गोलंदाज मात्र सज्ज. आणखीन 73 धावा करायचे असतील. चेंडू बाकी असतील 30 आणि गडी बाकी असतील ते 9. सुरेख असा चेंडू. वेगाने असा गोलंदाजी पाहायला मिळते आहे ती आदर्श यांच्याकडनं. विचार केला तर ओम चषक 2025 मध्ये मी म्हटलं होतं रोणक हा गोलंदाज झुंजार बी संघातनं खेळताना त्या खेळाडूचं स्थान बनतं ते म्हणजे असंघात. आता मात्र तो असंघातनं खेळताना पाहायला मिळतोय. तसंच आदर्श दुसरा चेंडू घेऊन हर्षलच्या दिशेने फुलटॉस चेंडू. लोअर फुलटॉसचा चेंडू होता. पॉईंटच्या दिशेला गेला चेंडू. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव घेण्यात यश येत आहे. धाव संख्या होतं ते 5 धावा. उर्वरित 28 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि धावा करायचे असणार 72. गडी बाकी असतील 9. पाचवा चेंडू घेऊन ऑफ करा. तिसरा चेंडू घेऊन चांगला चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावा करता 3 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्याला ती 6. 71 धावांची गरज असणार आहे. 27 चेंडू बाकी असतील. यापुढचा आपण सामना पाहणार आहे. एका साईडला माहीमचा महाराजा दुसऱ्या साईडला श्री गणेश ब. चौथा चेंडू घेऊन आदर्श. पंच जतीन यांनी हा न घोषित केला. 1+1 अशा 2 धावा. धावसंख्येत मात्र 2 भरत आहे. धावसंख्या आल्या ती 8 धावा. आता मात्र फ्री हिटची संधी. पाहूया या संधीचा लाभ उचलतोय का गोलंदाज आदर्श आणि फलंदाज मात्र आहे सागर. या संधीचा लाभ
घेऊ शकतो का? फ्रीडचा चेंडू सुवर्ण संधी फलंदाजासाठी. मात्र चांगलाच कमालीचा कमबॅक करतो तो गोलंदाज आदर्श. एक चूक घडली होती, नो चेंडू हाताळला होता, परंतु त्यानंतर मात्र चांगलाच कमबॅक करतोय. पूर्णपणे बांधून ठेवलाय मात्र ओमकार संघाच्या फलंदाजाला. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. 5वा चेंडू घेऊन चित यष्टा उद्ध्वस्त करताना यू मिस आय डेफिनेटली हिट या पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र तंबूत परततोय. काहीच योगदान देऊ शकला नाही आपल्या संघासाठी. दुसरा झटका बसतोय तो ओमकार संघाला सागरच्या स्वरूपात आणि गोलंदाजीमध्ये मात्र यश मिळवतोय तो आदर्श. शेवटचा चेंडू बाकी असेल. पुढचा फलंदाज जयराज खेळपट्टीवर, तसंच गोलंदाज मात्र सज्ज. शेवटचा चेंडू घेऊन जयराजच्या दिशेने. चांगलाच चेंडू, निर्धाव असा चेंडू हाताळला जातोय. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गडी बाद होत आहेत ते 2 आणि धावा होत आहेत त्या 8. 4 धावा प्रत्येकी दोन्ही गोलंदाज देत आहेत आणि एक गडी टिपत आहेत. त्याच दरम्यान 29 चेंडू आणि 24 चेंडू आणि 69 धावांची गरज असणार आहे. बॅटिंग पॉवरचं षटक मात्र हाताळलं जात आहे. जर जयराज यांनी षटकार टळवलं तर प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. बॅटिंग पॉवरचं षटक आणि ज्या खेळाडूने आम्हाला कॉल केला जयराजसाठी पारितोषिक, तोच आता कॅमेऱ्यावर सुद्धा आपण पाहू शकतो. चांगलंच कॅमेरामॅनचं सुद्धा नजर आपल्याला पाहायला मिळाली. गोविंदा तामोरे कॅमेऱ्यावर आपण पाहिलं होतं स्क्रीनवर. 24 चेंडू आणि 69 धावांची गरज असणार आहे. आता मात्र मोण्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तसंच प्रेक्षक सुद्धा वर्ग टिपले जात आहे. छायाचित्र, चांगलंच छायाचित्र. बॅटिंग बाबलेचं षटक. आता मात्र हा एक अवांतर चेंडू बॅटिंग बाबलेच्या षटकातील. चला 24 चेंडू आणि 68 धावांची आता मात्र गरज असणार आहे. पहिला चेंडू घेऊन हार्दिक हर्षलच्या दिशेने. आता मात्र चांगलाच चेंडू. जर पाहायला गेलं तर चेंडू मात्र वेगाने येते, फळी मात्र त्या चेंडूच्या दिशेने थोडासा वेळाने यायला लागतंय. चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाहीये, पूर्णपणे बांधून ठेवलाय. हाच तो संघ जो सेमीफायनल मध्ये गेला होता ओम चषक मध्ये. दुसऱ्या बाजूला झुंजार संघ. आता मात्र सुरेख फटका, परंतु चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेला. तर झुंजार संघाचा विचार केला जर जो मागचा सामना झाला, स्पर्धा झाली होती ओम चषक, त्यामध्ये मात्र एक वेगळा संघ पाहायला मिळाला होता झुंजार संघाचा. आता थोडंसं चेंजेस पाहायला मिळाला आणि आता मात्र बलाढ्य असं संघ पाहू शकतो आपण. गोलंदाजी मार्कवर हार्दिक, आदर्श, रोनक, चांगलेच गोलंदाज. तसंच फलंदाजीमध्ये पाहिलं होतं अमय आणि आदर्श यांना. आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो जयराज. खूपच बाहेर पंच वीरेंद्र यांनी वाईट घोषित केला. एक अवांतर धाव. धावसंख्या धाव फलकावर पोहोचलाय 11. सहासष्ट धावांची गरज असणार आहे. चेंडू बाकी असतील 22. सुरेख असा फटका, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 15 नंबर एंडच्या दिशेला. जर षटकार पाहायचा असेल तर 15 नंबर बिल्डिंग न बघता मृदुंगाचार्य नारायण कोळी बिल्डिंगच्या दिशेने मारला तर 6 धावा मिळतील. दर्यासारंग एंडला सुद्धा मारला तर 6 धावा. दर्यासारंग एंडच्या दिशेला कुठेही मारला तरी 6 धावा पटकावतील. त्या दरम्यान पुन्हा एक अवांतर असा चेंडू. धावसंख्या होती 13 धावा.
21 चेंडू. अजिंक्य यांच्याकडनं 100 रुपयाचा रोख पारितोषिक लागलाय. जर षटकार मारला फलंदाजाने तर 100 रुपयाचा रोख पारितोषिक असणार आहे. त्याच दरम्यान पुढचा चेंडू, चांगलाच चेंडू. पंचांकडे मात्र क्षेत्ररक्षकांनी अपील केलं होतं, परंतु गोलंदाजाने मात्र काहीच इंटरेस्ट दाखवला नाही. कारण तो गोलंदाजाला माहिती होतं की निश्चितच हाफ यष्टी मिस करत होता हा चेंडू. खरंच का मी कौतुक करतो पंचांचं. एक महत्वाची भूमिका असते. आपल्याला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते, परंतु पंचांना मात्र एकच संधी असते आणि त्याच संधीमध्ये मात्र डिसिजन द्यावा लागतो. लोअर फुलटॉस चेंडू, चांगलंच क्षेत्ररक्षण आदर्श यांच्याकडनं पाहायला मिळालं होतं. शेवटचा चेंडू बाकी असेल. आता मात्र गुणलक्षकाची भूमिका चेंज होते. पहिला होते सर्वेश मुळीक, आता मात्र त्यात सर्वेश नार्वेकर. थोडस भूक लागली ते मुळीक साहेबांना. त्या दरम्यान शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज हार्दिक स्लोअर पण चेंडू फसवा. चेंडू हाताळला होता, काहीच कळालं नाही. फलंदाज हर्षल यांना ढूंढो रे साजना मारण्याचा प्रयत्न केला आणि फटका मात्र फसला. गोलंदाज मात्र हसला आणि निर्धाव असा चेंडू. आणि पाहू शकता आपल्या कॅमेरामॅनचं दृश्य, प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांना माहिती नाही की त्यांच्याकडे कॅमेरा गेलेला आहे आणि प्रेक्षक कॅमेरा जातोय डीप स्क्वेअर लेग पासनं. जे प्रेक्षक उभे आहेत त्यांच्याकडे हा कॅमेरा येतोय आणि विपुल दवणे सुद्धा आता कॅमेरा स्क्रीनवर पाहू शकतो. त्यांच्या मुलाला हात लावताना कपिल आपण स्क्रीनवर पाहू शकतो. किरण भाऊ, विपुल दवणे. आता मात्र कुणाल गावंडांच्या कॅमेरा आला होता. त्या दरम्यान पुढचा षटक, चांगला चेंडू आदर्शांचा. एक धाव. धावसंख्या जाऊन पोचलाय 15 धावा. खूपच बिकट अवस्था. जर विचार केला षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे अजिंक्यकडनं. पुढचा चेंडू, आता मात्र चित वेगाने टाकलेला. काहीच कळालं नाही हर्षल यांना आणि यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्यात. अप्रतिम मारा. सांगितल्याप्रमाणे झुंजार संघाकडे मात्र चांगलेच गोलंदाज आहेत. जर फलंदाजी संघ असेल ओंकार परंतु गोलंदाजी संघ आहे तो झुंजार संघाचा आदर्श. ऑफ यष्टीच्या दिशेने हा चेंडू गेला आणि लेग यष्ट्यांचा वेध घेतला. नवीन फलंदाज कौशिक खेळपट्टीवर दाखल होत आहे. कमालीचा मारा झुंजार असंघाकडनं. आता मात्र आयोजकांवर आला होता कॅमेरा, कृपेश सांगेलकर. त्या दरम्यान पुढचा चेंडू, चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू आणि पंचांकडे दात मागितला. निश्चितच जेव्हा हा चेंडू पायाला लागला तेव्हा पंचांनी सुद्धा पायचीत दिला आणि आमचे जे इकडे ऑपरेटर आहेत गौरव यांनी सुद्धा म्हटलं की काय कमालीचा चेंडू, काहीच संधी नाही फलंदाजाला मात्र आणि हॅट्रिकची मात्र संधी. आणि आता मात्र मंचाकडे येताना कॅमेरा मोहित सर्वेश पाहू शकतो. आम्ही मात्र लपले गेलेले आहेत कारण आमच्या मात्र पुढे स्क्रीन आहे म्हणून आम्ही दिसूच शकत नाही. आता मात्र हॅट्रिकची संधी आणि हॅट्रिकला 100 रुपयाचा रोख पारितोषिक लागलेला आहे. आणि इकडे सर्वच हसतायत आमचे ओंकार उर्फ मेथी यांच्यावर कॅमेरा. अजिंक्य जय पाहू शकता आपण. नवीन फलंदाज हिमांशू हॅट्रिकचा चेंडू घेऊन आदर्श. पाहूया हॅट्रिक पाहायला मिळतोय का आणि कमालीचा हा चेंडू. परंतु पंचांचं मत होतं की हा नो चेंडू असणार आहे. पंचांनी हा नो घोषित केला. नो घोषित केला आणि पायचीत सापडू शकला असता फलंदाज, परंतु नो चेंडू होता. खरोखर चांगलंच लक्ष पंचांचं. फेटचा चेंडू पुन्हा एकदा रेही घेतलाय फलंदाजी संघानं नो साठी. भीमरचा नो. पाहूया
थर्ड पंच मात्र व्यस्त आहेत. तिकडे विघ्नेश. थर्ड पंच विघ्नेशांचा इशारा, हा नो चेंडू असणार आहे. फीडचा चेंडू असणार आहे. आता पुन्हा एकदा दोन सलग नो चेंडू टाकतोय. चेंडू झालेले आहेत 3. हॅट्रिक साधतोय का? नाही, परंतु हॅट्रिक होऊ शकत नाही कारण फीडचा चेंडू असणार आहे. तर वाईट चेंडू पडला तर हॅट्रिक कायम राहते, परंतु हा मात्र निर्धाव असा चेंडू. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. 5वा चेंडू घेऊन आदर्श जयराजच्या दिशेने. चांगला चेंडू. चेंडू आणि फळीचा मला आज काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. ओमकार संघाच्या फलंदाजाचा विचार केला तर चेंडू आणि फळी काहीच संपर्क होत नाही. हाच तो संघ जर आपण विचार केला एका बाजूला ओमकार हा संघ जो सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला होता आणि तोच समोरचा संघ जो स्पर्धेतून बाद झाला होता ओम चषक मधनं, तो झुंजार असंघ आता मात्र पूर्णपणे दृश्य बदलत आहे. आता एक बलाढ्य संघ म्हणून उभारला जातोय तो झुंजार असंघ आणि पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेला आहे ते ओमकार असंघाला. एक बलाढ्य संघ आहे या विभागातील, या मैदानातील. आणि पहिल्याच सामन्यामध्ये मात्र पराभवाची चिन्ह पाहायला मिळत आहेत. षटकाची समाप्ती, षटकाच्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते मात्र 17 धावा आणि आव्हान होतं ते 77. आता मात्र 60 धावांची गरज असणार आहे. चेंडू बाकी असतील ते 12, षटकार मारायचे असतील ते 10 आणि चेंडू आहेत ते 12. पाहूया 10 षटकार पाहायला मिळतात का? परंतु गोलंदाजी चांगली होते. आणि पहिला चेंडू आता मात्र फलंदाज होते ते बाद. आणि आदर्शांचे 3 चेंडू पाहायला मिळाले होते परंतु दाखवत होता तो कॅमेरा. पुन्हा एकदा आपण आदर्शची गोलंदाजी बघतो ते 3 चेंडू. पहिला म्हणजे हर्षलचा त्रिफळाचीत, दुसरा म्हणजे कौशिकचा पायचीत आणि तिसरा चेंडू म्हणजे जो चेंडू नो गेला होता आणि हिमांशूच्या पायाला आदळला होता तो चेंडू. चांगलाच ऑपरेटर षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक लावलेला आहे ते म्हणजे शैलेंद्र यांनी. चांगला चेंडू. चिराग यांच्याकडनं सुद्धा वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. जर हिमांशीने षटकार मारला तर माफ करा 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे ते शैलेंद्र यांच्याकडनं. पहिला चेंडूवर बाद झाला होता त्यानंतर मात्र निर्धावाचा चेंडू. आता मात्र एक अवांतर धाव हातात तो गोलंदाज चिराग. फलंदाज येतो तो साहिल स्ट्राईकवर. चेंडू बाकी असतील 10 आणि धावा करायचे असतील 59. या 10 चेंडूंमध्ये 10 षटकार मारला तरच विजय मिळू शकतो, अन्यथा सुंदर संघ विजय मिळवू शकतो. आता एक अवांतर धाव +1 अशा 2 धावा आणि 200 रुपये जमा झालेले आहेत. जर षटकार मारला तर 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. आणि जर षटकार मारला तर ध्रुवेश तामोर यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आणि शैलेंद्र यांच्याकडनं 200 रुपये हिमांशू यांना लागलेला आहे. परंतु इकडे अवांतर धावांची भरमार होताना आता मात्र ध्रुवेश तामोरे कडनं 100 रुपये आणि शैलेंद्र यांच्याकडनं 200 असं 300 रुपयाचं पारितोषिक हिमांशू तामोरे यांच्यासाठी लागलेलं आहे. तामोरे सन्स कडनं सुद्धा प्राइज पाहायला मिळत आहे. तसंच शैलेंद्र सुद्धा बक्षिसांचा भरमाव करताना. पुढचा चेंडू चिराग. आता मात्र अवांतर धावा हाताळतो आहे. वारंवार
चौथी अवांतर धाव पाहायला मिळते. धावसंख्या झालेली असणार ते 24 धावा. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज चिराग सज्ज हिमांशीच्या दिशेने. आता मात्र चेंडू हाताळण्याचे यश येते. निर्धाव असा चेंडू जातोय. चौथा चेंडू घेऊन आता पुन्हा एक अवांतर धाव पाहायला मिळते. पंच वीरेंद्र तांडेल यांनी इशारा केलाय की माझे हात मात्र दुखत आहेत, तर हा सामना झाल्यानंतर तुम्हाला थोडस मसाज करायला आम्ही पाठवून देतो. काय नाही, थोडस पार्ट्स ऑफ जोक्स, थोडस हास्य विनोद असलंच पाहिजे स्पर्धेमध्ये. 9 चेंडू बाकी असतील आणि धावा करायचे असतील 52, षटकार मारायचे असतील 9, चेंडू सुद्धा बाकी असतील ते 9. एक अवांतर धाव आणि दुसरी चोरटी धाव बाईच्या स्वरूपात. 9 चेंडू 1+1 2 धावा. आता 50 धावा करायच्या असणार. चेंडू बाकी असतील 9. फ्री हिटचा चेंडू विकेटच्या बाहेर जर हा चेंडू आला तर नो. आणि आता मात्र कॅमेरा जातोय मृदुंगाचार्य बिल्डिंगच्या दिशेने. प्रेक्षक आपण पाहू शकतो 7व्या माळ्यावर आमचे अक्को भाऊ हितेश आपण स्क्रीनवर आहेत. आमचा आवाज जातोय का तुमच्यापर्यंत? 7व्या माळ्यावर हा सामना पाहायला जातोय. त्यानंतर तसंच मृदुंगाचार्य बिल्डिंग आपण पाहू शकतो स्क्रीनवर पाहायला मिळते. ज्या सोसायटीने सहकार्य केलं या स्पर्धेसाठी प्रेक्षकांकडे मात्र वारंवार कॅमेरा जातोय. आणि आता मात्र उंच असा फटकावलाय. फ्री हिटचा चेंडू आहे, मात्र फलंदाजाला काही माहिती नाही आहे की हा फ्री हिटचा चेंडू आहे. फलंदाज मात्र बाद होऊ शकत नाही. आता 8 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 8 चेंडू बाकी आणि 49 धावा. खरोखरच चांगलेच ऑपरेटर कॅमेरा मॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत ते मनीष निजाई. फुलटॉस चेंडू पंचांनी हा नो घोषित केलेला आहे. एक अवांतर धाव. आता मात्र धावा झालेल्या 29. 48 करायचे असणार. फ्रीटचा चेंडू, प्रत्येक चेंडू मागे षटकार मारायचा असणारा फ्रीटचा चेंडू. लोअर फुलटॉस चेंडू होता परंतु त्या चेंडूवर काही प्रहार करू शकला नाही. जरा लेग बायच्या साह्याने 1 धाव. निश्चितच शेवटचा चेंडू बाकी असेल सर. आणि आता मात्र जतीन दाभोळकर लेग पंच यांच्यावर कॅमेरा जाताना. पुढचा चेंडू स्टेरन पद्धतीचा हाताळला फसवा चेंडू. षटकाची मात्र समाप्ती. आता मात्र पंच वीरेंद्र तांडेल आपण पाहू शकतो स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे कॅमेरा त्यांच्यावर झूम होताना. आणि आता मात्र आपल्या प्रेक्षकांना चाहत्यांना ते एक स्मूच देताना. फ्लाइंग किच, माफ करा, इकडे माझ्याकडनं गलपट झालेली आहे. मी गलपटला आणि आता मात्र गोविंदा असतं, प्रणय असतं, ओंकार असतं, प्रेम असतं, मुकेश सुद्धा असतं. मुकेशने मात्र हात दाखवला. रोनक येतोय. रोनक एक्सप्रेस पहिली अवांतर धाव. प्रत्येक विकेटला रोनक यांना संकेतकडनं 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक गडीला 100 रुपये. 500 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. 5 गडे घेतले तर 500 रुपये मिळतील. पहिला चेंडू गेलाय, निर्धाव चेंडू. 5 गडी बाकी आहेत. 500 रुपये माझ्या हातकडे जमा आहेत. प्रत्येक चेंडूला 100 रुपये असणार आहेत. संकेत यांच्याकडनं. आणि संकेतांनी सांगितलंय जर गडी नाही घेतले तर ते पैसे तुमच्याकडे ठेवून द्या. धन्यवाद संकेत, तुम्ही आम्हाला 500 रुपये दिल्याबद्दल. 2 चेंडू झाले आहेत म्हणजे निश्चितच 100 रुपये तर कमाई झालेली आहे, माझी झालेली आहे.
कारण रोणक यांना प्रत्येक चेंडू मागे 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. खरोखर असेच मला वाटतं चाहते पाहिजेत ज्यांनी बक्षिसाचा भरमार लावलाय. सांगितलं की जर रोणकनं प्रत्येक गडी मिळवला 85चा अपील आणि 100 रुपये मात्र रोणकला भेटल्यात. माझे मात्र 100 रुपये गेलेले आहेत. आणखीन 3 चेंडू बाकी असतील. रोणक तुला 300 रुपये पारितोषिक पटकायची संधी असणार. जर तू नाही कमावलं तर मला मिळतील. आणि इकडे एक छोटासा खेळाडू पाहू शकतात बॅटच्या साह्याने काहीतरी लिहितोय बॅटीवर आणि कॅमेरामॅन चांगलंच दृश्य आपल्याला टिपायला भेटतंय. पाहू शकता त्या चिमुकल्याचं मात्र लक्ष नाहीये. बरोबर कॅमेरामॅनच्या खाली बसलेला आहे आणि ध्रुव मात्र तिकडे त्याला सांगताना की वर बघ आणि आता मात्र त्याचं लक्ष गेलेलं आहे. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा पायचीत सापडला जातोय. 200 रुपये मात्र कमवल्यात रोणक यांनी. 2 चेंडू आणखीन बाकी असतील. आता मात्र हात दाखवताना आणि वरती सुद्धा बघायचं आहे. कॅमेरा अजून सुद्धा तुझ्याकडेच आहे. आता मात्र विपुल येतोय खेळपट्टीवर. जर हॅट्रिक घेतली तर जतीन दाभोळकर यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक लागलाय. पंच जतीन दाभोळकर यांच्याकडनं 500 रुपये. हॅट्रिकचा चेंडू आणि मात्र वाईट चेंडू जातो आहे. संधी आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा संधी आहे. पाहूया या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक साकारतोय का. पुन्हा एक अवांतर धाव. मला वाटतं 500 रुपये कमवण्याच्या नादात मात्र वाईट टाकतोय तो गोलंदाज रोणक. 200 रुपये कमाई झालेली आहे. 200 रुपये माझ्या हातात बाकी असतील. 300 आहेत, माफ करा, 100 ते मला असणार आहेत. संकेत यांनी ती दक्षता घ्यायचं आहे. आता मात्र हा चेंडू पंचांकडे दाद मागितलीच नाही. निर्धावाचा चेंडू. शेवटचा चेंडू बाकी असेल. 1 चेंडू आणि 44 धावा करायचे असणार आहेत. जर 44 अवांतर धावा टाकलं तर विजय मिळू शकतो. अन्यथा हा सामना निश्चितच झुंजार असंघ मात्र विजय मिळवताना आणि एक बलाढ्य संघ स्पर्धेतून बाद होताना ओमकार संघ या स्पर्धेतून बाद होताना कौतुक करावं लागेल. अभिनंदन करतो मी झुंजार संघाचं आणि कौतुक करेल ते ओमकार संघाचं 44 धावांनी. आणि एक चिमुकला बॅट घेऊन खेळपट्टीच्या मध्ये जाताना आणि ओमकार संघाच्या कर्णधारांनी यायचं आणि आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. आणि आता मात्र खेळपट्टीवर गेलाय तो चिमुकला. गोलंदाजी मात्र करायला कोणी तिकडे पाहायला मिळत नाहीये. त्याला बॅट घेऊन मात्र तो खेळपट्टीवर आहे. आणि स्वप्नील त्यांचे मामा आपल्या भाच्याला मात्र काढतायत. स्वप्नील राहून द्यायचं होतं, त्याची एक इच्छा होती. एक त्याला चेंडू टाकायचा आहे.